होता। मात्र निनाद नॉन स्ट्राईक एंडवरती या मॅचमध्ये बघूयात अनुष कशा पद्धतीनं मैदानावरती उतरला जरूर, मात्र खेळ कसा दाखवेल। पहिला चेंडू गोलंदाज तयार। पहिला चेंडू या ठिकाणी वाईट घोषित केला गेलाय। लेग साइड आपण जर विचार केला तर डाव्या यष्टीच्या कोणी कॅच सोडली तर शुभम भगत आणि प्रसाद भगत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट। या बॅटचा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर। पहिला बिग बँग ऑन 6। लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय। पहिलं षटक मैदानावरती असताना अगदी जर विचार केला तर फुलटॉस चेंडू दिला होता आणि आतापर्यंत बामणसुरेने फुलटॉस चेंडूला सोडला नाहीये। गेल्या मॅचचं आपण अनालिसिस केलं तर त्यामध्ये सुद्धा कित्येक फुलटॉस चेंडू आपण या ठिकाणी बघितले होते। 3 षटकांसाठी 15 मिनिटे लक्षात ठेवा। पहिले 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजेत। या वेळेचा फटका समोर व्ही शेप मध्ये अनुजच्या बॅट मधून येतोय। आणखीन एक दर्जेदार षटकार। वरती उतरलाय। हे घरचं मैदान आहे आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर पहिल्याच येणाऱ्या गोलंदाजावरती थोडासा दबाव असू शकतो, कारण घरचा प्रेक्षक वर्ग बसलाय आणि त्याच्या समोर आपण खेळतोय, त्याच्यामुळे दबाव असणार आहे काका। धावफलकावरती 13 धावा आल्यात। 13 रन स्कोरबुक। पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। या वेळेचा पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चांगला फटका। चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार येतोय। बॅक 3 षटकार मैदानावरती। काय जबरदस्त सुरुवात केली। एका बाजूला काळापरेश्वर क्रीडा मंडळ आवास, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजेच गावदेवी बामणसुरे संघ। आज बामणसुरे संघाने सर्वांना धप्पा दिलाय काका सर। जर आपण विचार केला होता गेल्या मॅच मध्ये सुद्धा 71 धावांचं रतीत चेस केलं होतं, त्यामुळे आत्मविश्वासाला उभारणी मिळाली। स्कोरबुक वरती या षटकारांशी बॅक टू बॅक 3 लागोपाठचे षटकार आपण बघितले आणि या 3 षटकारांशी स्कोरबुक वरती धावा बनल्यात 19। 3 षटकार 1 अवांतर, अजूनही 3 बाकी आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। चांगला चेंडू होता अनुजच्या या बॅटमधून। आता मात्र एक सिंगल धाव आली। सुटकेचा निश्वास गोलंदाजाने सोडलाय, कारण आतापर्यंत काका जर आपण बघितलं तर केवळ षटकारांची बोली त्याने बोलली गेली आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये धावा येतील हे नक्की आहे। पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना पूर्ण सामन्याचं चित्र आपण बघितलं तर 29, आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आल्यात। यावेळेचा फटका केवळ गॅप शोधण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला। हा चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू साहिल कडून या ठिकाणी फील्ड सुद्धा केला गेलाय आणि याच दरम्यान जर आपण चित्र बघितलं तरी सुद्धा या ठिकाणी या निनादने धावून 3 धावा पूर्ण केल्या। साहिलसाठी या ठिकाणी नक्कीच कौतुकाची थाप म्हणावी लागेल, कारण धावत जाऊन या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करणं फार साधी गोष्ट, सोपी गोष्ट नव्हती। मात्र 1 धाव वाचवली त्यांनी। 23 धावा आतापर्यंत बनल्यात। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना शेवटचा एकमात्र चेंडू येणं बाकी आहे। पहिलं षटक मैदानावरती या ठिकाणी संपलं आणि तब्बल 24 धावा या षटकामध्ये आल्यात। अत्यंत महागडं षटक म्हणूयात। गोलंदाजावरती दबाव प्रक्षेपित करणारी गोलंदाजी आपण बघितली।
अनुष्या बॅटमधून आपण बघितलं तर 5 चेंडूवरती तब्बल 20 धावा पाहायला मिळाल्या आणि निनाद एका चेंडूवरती 3 धावा. पाणी मैदानावरती या ठिकाणी आयोजक सुपूर्द करायचा आहे. हा सामना मित्रांनो 4 षटकांचा आहे आणि अशा वेळेस पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 24 रन ऑन स्कोरबुक. अशा रीतीनं आपण बघतोय सामने एक अत्यंत चांगला आणि सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय. 24 धावा आलेल्या आहेत. 24 फॉर लॉस ऑफ नन. पहिलं षटक पूर्णतः गावदेवी बामणसूर संघाच्या बाजूने वळलेलं आपण बघितलं. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. KB आवाज संघ याला कमबॅक करणं माहिती आहे, तो कमबॅक करून दाखवू शकतो. या संघामध्ये असणारे खेळाडू मैदानावरती कमबॅक करण्याची वृत्ती ठेवतात आणि त्याचमुळेच प्रतिस्पर्धी संघाला अगदी सहजरित्या धावा करू देणार नाही आहेत. किंबहुना आवाज संघानं विकेट मिळवली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगतदारपणा पाहायला मिळेल. आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी सेन्सिबल क्रिकेट खेळलंय. 4 षटकांमध्ये 50-60 धावा जरी बनल्या तरी या सामन्यामध्ये फार मजा पाहायला मिळेल. यावेळेचा फटका समोर आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. बिग अँड बिगर सिक्सर. आक्रमक खेळी केली आणि ॲडव्होकेट किरणजी सोष्टे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक त्याला मिळतंय. यासाठी त्याचं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. हे प्रोत्साहन फार महत्त्वाचं आहे काका, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल यजमान संघ स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या समोर खेळायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला नक्कीच 10 हत्तींचं बळ घेऊन खेळावं लागेल, कारण ही मॅच तितकीशी सोपी नाही आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. हर्षद नाईक मैदानावरती येतोय. स्ट्राईक एंडवरती निनाद नाईक. आणि अनुषने या मॅचमध्ये त्याची कामगिरी अगदी चोख बजावली असं मी म्हणेन. 7 चेंडूवरती तब्बल 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि अंतरिक्षला मिळाली पहिली सफलता. एक कमी वयाचा गोलंदाज KB आवाज संघाकडून सुद्धा बघायला मिळालाय. दुसऱ्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. चांगला चेंडू अंतरिक्षच्या माध्यमातून. जर आपण बघितलं तर अंतरिक्ष सुद्धा या मैदानावरती आपली कॅपॅसिटी, आपली कॅपॅबिलिटी आणि आपल्या गोलंदाजीच्या या मार्कवरती सज्ज होत असताना प्रतिस्पर्धी संघासमोर आपलं कडवं आव्हान ठेवतोय. स्ट्राईकवरती हर्षद आहे. चांगला प्रयत्न होता या ठिकाणी आपण बघत आहोत. प्रयत्न अगदी चांगला होता, मात्र सूर्याची किरण जे आमच्या डोळ्यापर्यंत सुद्धा पोहोचत आहेत आणि नक्कीच क्षेत्ररक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचत आहेत. जर आपण विचार केला तर ओझोनचा थर कमी होत चाललाय, वाढतं ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण सुद्धा कारणीभूत आहे. आणि सूर्याची अतिनील किरणं जी अगदी डोळ्यावर आपल्यापर्यंत येत आहेत, विचार करा यानंतर किती वाईट परिस्थिती येऊ शकते. यावेळेचा कॉपी बुक स्टाईल खेळलेला फटका कव्हर पॉइंटला 1 बाउन्स आउट टू द रोप. येतोय चौकार. $36
धावफलकावरती 36 आल्यात या षटकामध्ये, आतापर्यंत 12 आल्यात, बऱ्याच षटकामध्ये होत्या 24. चेंडू बाकी एक. अंतरिक्ष जो अगदी कमी वयाचा गोलंदाज काका, मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. हा चेंडू डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार. स्कोरबुक वरती आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत आहेत की धावा बनल्यात 42, म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 24, या षटकामध्ये आल्यात 18, म्हणजे सुरुवात अगदी दमदार केली आहे. अजून 2 षटकं बाकी आहेत या मैदानावरती. 55, 60, 70 या धावा होतात आणि चेस सुद्धा होतात, हे सुद्धा आपण बघितलं. आणि गेल्या मॅचमध्ये गावदेवी बामणसोर संघाने चेस देखील केल्या होत्या. त्यामुळे काळाभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवाज हा संघ या मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या समोर आव्हान किती असावं, कारण घरचं मैदान आहे, त्यांना ॲडव्हान्टेज आहे. सर्व मैदानावरती खेळत असताना खास काळजी त्यांना नक्की माहिती आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा किती येतील काका? गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेस हो, निनादच्या बॅट मधून आणखीन एक फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. बामणसुरेचा डंका मैदानावरती वाजतोय. केबी आवाज संघाला या ठिकाणी विकेट घेणं हा एकमेव पर्याय उरलाय. ही एक्सप्लोजिव्ह फलंदाजी, विध्वंसक, विस्फोटक, आक्रमक, समोरच्याला अगदी गारद करणारी विकेट घ्यावी लागेल. जय चुणेकर मैदानावरती आला. केबी आवाज संघाचा देखील अष्टपैलू खेळाडू आहे आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज. चांगला प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित. धाव मिळाली एक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करत आणि आता मात्र ओव्हर थ्रो आल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय हा थ्रो थोडासा खराब आला आणि यामुळेच अतिरिक्त एक धाव आली. 50 पूर्ण केल्यात आणि अजून जर आपण विचार केला तर या षटकामधील 4 चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक 30 सुरू आहे. 50 धावा या ठिकाणी आल्यात. हर्षद नाईक, निनाद नाईक, अनुष पाटील. चेंडू आहे नो आणि चेंडू जातोय 1 बाउन्स डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. फ्री चेंडू होता, मात्र या चेंडूवरती तितकासा फायदा उचलता आला नाही निनादला. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. जयेश चुणेकर यांचं षटक आपण बघतोय. स्कोरबुक वरती धावा लागल्या आतापर्यंत 56 धावा, 56 रन फॉर लॉस ऑफ ओनली 1 विकेट. धावसंख्या किती येईल, कारण गेल्या सामन्यामध्ये 70 चेस केल्या होत्या, आधी 70 बनल्यात. हायस्ट टोटल आहे आतापर्यंत 70. हा चेंडू आपण बघतोय लोअर फुलटॉस होता. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे रोहन भगत आपण बघतोय मैदानावरती. अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. चांगला फिटनेस त्याने मेंटेन केला आणि या फिटनेसच्या आधारावरती त्यांनी या ठिकाणी धावा वाचवल्यात सुद्धा. सत्तावन्न धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 to go अशा पद्धतीने आपण हा संपूर्णतः सामना बघतोय. या चेंडूवरती फसवला, चकवला, एका जागेवरती उभा ठेवला निनादला. या चेंडूवरती धाव मिळणार नाही. जयेश चुणेकरची गोलंदाजी आणि कमबॅक हे फार महत्त्वाचं होतं. 57 धावा, 1 चेंडू बाकी आहे. 1 to go. स्ट्राईक वरती आहे निनाद. तीन षटकानंतर 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी बामणसुरे या संघाची सुरू असणारी आपण फलंदाजी बघताय.
आतापर्यंत अनुष पाटीलच्या बॅटमधून आलेले फटके आपण बघितले, हर्षदच्या बॅटमधून आलेले फटके बघितले, निनादच्या बॅटमधून सुद्धा आलेले फटके आपण बघितले आणि एक षटक बाकी आहे आणि चांगला रन रेट त्यांनी आता मेंटेन केलाय. पराग भगत या ठिकाणी परागवरती फार मोठी जबाबदारी असं का मी म्हणेन, कारण आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावा खूप प्रमाणामध्ये आल्यात. पराग भगतला आपण या ठिकाणी बघतोय या पूर्ण संघामधून 4थं षटक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण षटक स्लॉगवर आहे, ज्याच्यामध्ये फलंदाज रिस्क घेणारे माहिती आहे आणि अशा वेळेस पराग भगत मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. हर्षच्या समोर पराग या ठिकाणी मैदानावरती सज्ज. रटम ओव्हर द विकेट परागचा पहिला चेंडू. चांगला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू मैदानावरती आला. परागच्या माध्यमातून आपण बघतोय हर्षदला पहिल्या चेंडूवरती सबसेल बीट केलाय. या चेंडूवरती सुद्धा आपण बघत आहोत ज्या पद्धतीनं सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करत असताना KB आवाज संघ आणि यावेळेच्या चेंडूवरती मारण्याच्या प्रयत्नामध्ये या धावा किती येतील. तिसरी धाव घेताना हर्षदला परतावं लागेल आणि फार मोठी विकेट या ठिकाणी गमावली, कारण हर्षदची बॅटिंग अत्यंत चांगल्या रीतीनं होती. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी मैदानावरती जरूर पाहायला मिळतंय. धबलकावरती धावा बनल्यात 59. पासष्ट धाव धापलगावर या ठिकाणी पुन्हा एकदा पहा जमिनीला सरपडे चेंडू ते पाहायला मिळाला तर मैदान क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्राची फेकी यष्टीच्या दिशेने तोपर्यंत सहजगत्या आणखीन धावांचं योगदान इथे मिळालं आणि धापलकात वाढ होते. धापलकात धावून जाऊन पोहोचतात त्या 67. चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. 70 धावांचा उच्चांक आहे आणि आपण पाहणार आहोत की 2 चेंडू अजून बाकी असताना गावदेवी बामणसोरे ज्या पद्धतीने फलंदाजी करते यजमान संघाविरुद्ध खूप चांगलं योगदान या ठिकाणी आत्तापर्यंत दिले. मागच्या सामन्याची प्रवृत्ती त्यांनी या ठिकाणी केली. वरिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला फेकून दे लेफ्ट शॉट आणि यावी चेंडू जाईल सीमारेच्या बडे ते लॉंग ऑफला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. तर धावांचा उच्चांक या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला. काय फलंदाजी, षटकार, चौकारांची बरसात बामणसोरे संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल आणि पाहूया 73 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात. काय फलंदाजी केली. खेळाच्या पहिल्या सत्रामधला अंतिम चेंडू यावी. या चेंडूला पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झेल मात्र सुटतोय आणि पुन्हा एकदा धावफलकात निश्चितच पाहूया पंचांचा इशारा फलंदाज बाद असल्याचा, पण तो निश्चितच धावा धावफलकावर नोंदवले जातात त्या 75 आणि या स्पर्धेला धावांचा उच्चांक नोंदवला. पाऊण षटक 76 धावांचं लक्ष यजमान अर्थात काळभैरेश्वर आवाज या संघासमोर. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. ऐकूया आमचे यश मापगावकर यांचा आवाज. धन्यवाद. का 75 धावा या स्पर्धेतील हायेस्ट टोटल आहे आणि आज या मैदानावरती यजमान संघाला हा रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल. इतिहास नक्की रचला आहे आणि इतिहास नसल्यानंतर इतिहास हा ठिकाणी जो घडवला जातो आणि तो रेकॉर्ड मोडला सुद्धा जातो आणि असे अनेक विक्रम ते केवळ या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मोडण्याचं काम आज यजमान संघ करणार का, या 75 धावा धावफलकावरती अचीव करणार का,
या 24 चेंडूवरती 75 येतील का? तोपर्यंत ऐकूया DJ मास्टरकडे. आज या 76 धावा, माफ करा 75 बनल्यात. 76 धावांचं आव्हान आहे आणि अशा वेळेस या धावा मैदानावरती आल्या पाहिजेत. प्रति षटकाचा जर आपण उल्लेख केला तर या ठिकाणी मैदानावरती प्रत्येक षटकामध्ये जो धावांचा रन रेट आहे सरासरी आपण जर पाहिली तर 19च्या सरासरीने या धावा मैदानावरती बनवाव्या लागतील. 24 चेंडूवरती धावा हव्यात. 76 रन्स. एका बाजूला गावदेवी बामणसुरे, दुसऱ्या बाजूला काळ बरेश्वर क्रीडा मंडळ आवास. मॅच टफ होणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनुष मैदानावरती येतोय. 15 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी सुद्धा आहे, लक्षात ठेवा बामणसुरे. सुरुवात करा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनुष पाटील मैदानावरती पाहायला मिळेल, ज्याने प्रथमतः या ठिकाणी फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये आतिषबाजी केली होती. मात्र या षटकामध्ये आपण बघतोय की गोलंदाजी करत असताना हे पैलू बदललेत. अष्टपैलुत्व सिद्ध करावं लागेल, कारण द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द टीम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. दुसऱ्या बाजूला जयेश चुणेकर या मैदानावरती स्थित आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सुमित भगत. आणि करूया त्या मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. पहिल्या चेंडूवरती जयेश चुणेकर बॅक टू द पवेलियन. सर्वात मोठी विकेट.
आणि अशा वेळेस जर आपण विचार केला तर मैदानावरती आज आपल्या संघाला त्याची गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी तो पूर्ण करणार का? प्रबोध स्ट्राईकवरती उभा आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनुष. यावेळेस आपण बघतोय पंचांचा इशारा नक्कील लेग बाय स्वरूपामधील 23 या ठिकाणी आपण बघतोय लेग बाय स्वरूपामधली धाव होती आणि अत्यंत चांगल्या रीतीनं या ठिकाणी अपील जरूर केलं होतं. पंच या ठिकाणी निर्णय देत आहेत. सुरुवात करा मित्रांनो. 76 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू अनुषच्या माध्यमातून. यावेळेचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. सेव्हन रन स्कोर बुक अशा पद्धतीने आपण पहिलं षटक बघतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय या मॅच मध्ये सुमित स्ट्राईक वरती आहे. चेंडू येतोय वन बाउंस बाउंड लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत चौकार. आणखीन एक चांगला फटका. चेंडू वन बाउंस बाउंड लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. The pavilion, come on DJ Master. मध्ये धावा आल्यात 15. अजूनही 3 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 61 धावांची रिक्वायरमेंट. 76 धावा करायच्या आहेत 3 षटकांमध्ये. म्हणजे प्रति षटकामध्ये 20 ची सरासरी काका राखावी लागेल. मॅच अजून जर आपण विचार केला तरी सुद्धा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय केबी आवाज संघ आणि बलाढ्य फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. प्रबोध बघत असेल किंबहुना रोहन बघत असेल. यांच्या केमामध्ये एक एक असे फलंदाज आहेत की शेवटपर्यंत बॅटिंग होऊ शकते आणि याच भरोशावरती आज प्रबोधला खरं उतरावं लागेल. आज आपला संघ अडचणीत असताना जर आपण नाही खेळलो तर मग आपण कधी खेळणार हा प्रश्न देखील स्वतःला विचारावा लागेल. यावेळचा सर्वात लंबा षटकार फुलटॉस चेंडू बाहेर जाईल सीमा पार. चेंडूवरती प्रबोधच्या बॅट मधून तुफानी फटका या ठिकाणी बघितला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रबोध साठी हा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस आणखीन एक लांब पल्ल्याचा
प्रश्न विचारायला हवा आणि त्याचं उत्तर तो मला या बॅटमधून देतोय. 2 बॅक टू बॅक षटकार मैदानावरती आणलेत. आता मात्र पुन्हा एकदा जर विचार केला 27 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. प्रबोध भगत, रोहन भगत ही भगत ब्रदर्स जोडी मैदानावरती आपण बघतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती आलाय तो म्हणजे साहिल. मॅच टफ आहे, शेवटपर्यंत झुंजावं लागेल. या 76 धावा उभारायच्यात आणि त्यासाठी अशी फटकेबाजी गरजेची सुद्धा आहे. आणखीन एक फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स, डी बॅकवर्ड स्कोर लाईक सीमारेषा पार येतोय. 4 धावांसाठी चौकार. धावफलकावरती आता मात्र आपण बघतोय प्रबोध भगतच्या बॅट मधून बॅक टू बॅक बाउंड्रीज या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 31 बनल्यात. 15 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो, हे तुम्हाला मी वारंवार सूचित करतोय. यावेळेचा फटका, आणखीन एक चांगला प्रहार. 9 + 4 येतात 5 धावा. आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता या ठिकाणी शंका उपस्थित राहिले काका की धावा बनतील का. 76 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे काका. आणि अशा वेळेस प्रबोध भगतची अत्यंत महत्वपूर्ण खेळी फ्री हिट असेल मैदानावरती. काका काय सांगाल. प्रमोद भगत यांनी जी तुफानी फलंदाजी आपण आल्या पाहायला मिळाली, कारण ऑन साईड त्यांनी कव्हर केलंय, कारण हुकचे फटके देखील मारले, पुलचे फटके देखील मारले आणि आता मात्र फक्त धावफलकावर गरज आहे ती 40 धावांची. काका या चेंडूवरती आपण जर विचार केला फ्री हिट कंटिन्यू असेल, कारण चेंडू वाईड आला. 2 चेंडू आधीचा होता. फ्री हिट कंटिन्यू असेल. प्रमोद भगत सारखा फलंदाज आपण या ठिकाणी हार्ड हिटर फलंदाज आहे, मिळाल्या संधीचं सोनं करतोय. आणि पाहूया फ्री हिटवर या ठिकाणी पुन्हा एकदा काय करणार. चांगला फटका या ठिकाणी खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला चकून चेंडू सीमा रेषा पार येतोय. चौकार. घरचं मैदान होम ग्राउंड ज्याला म्हणलं जातं आणि त्याने निश्चितच या मैदानाची सगळ्या बाजू त्यांना माहिती आहेत, कशा प्रकारे फलंदाजी आपल्याला करायला पाहिजे आणि त्याचा फायदा प्रमोद भगत घेताना आपल्याला पाहायला मिळतं. यश प्रबोध भगत काय जबरदस्त खेळतोय मैदानावरती. यावेळेचा फटका, ओहो शॉट ऑफ द डे. चेंडू जातोय काऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर. बँग ऑन. दाखवलंय की माझ्यामध्ये स्किल्स आहे, माझ्यामध्ये कॅलिबर आहे, मी खेळू शकतो आणि माझा संघ अडचणीत असताना सुद्धा खेळू शकतो. संकट मोचक. दोन षटका आली. 2 षटकानंतर आता मात्र धावफलकावरती काका धावा लागल्यात. 47 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकं अद्याप येणं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये येणाऱ्या 12 चेंडूंवरती 29 धावांचं आव्हान. म्हणजे सामना आता थोडा जवळ येताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण बघत होतो की प्रति षटकामध्ये 19 धावांची गरज होती, त्या 15 पर्यंत आणून ठेवल्यात. 2 षटकांमध्ये धावा जर आपण बघितल्या
तर अक्षरशः प्रबोध भगतच्या बॅटमधून आलेले ते फटके काळभैरेश्वर खेळी. काळभैरेश्वर संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी छोटा मुलगा आहे. नाव आपलं विहान. विहान. त्यांनी सांगितले की येणाऱ्या पुढच्या 12 चेंडूमध्ये नक्कीच 29 धावा आमच्या या घरच्या मैदानावर येतील. दिना नालाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होईल. क्षेत्ररक्षक दिशेला आहे. एक धाव आली. प्रबोध स्ट्राईक वरती येतोय. आता मात्र जर आपण विचार केला तर येणारे 11 चेंडू आणि समीकरण या ठिकाणी 28 धावांचं. काय जबरदस्त मॅच आहे. असे सामने तर काका झाले तर समालोचन करताना सुद्धा एक मजा वाटते, एक हेवा वाटतो, उत्साह वाटतो. मधल्या काळामध्ये 2 सामने अतिशय संथ गतीने होते, त्यामुळे कंटाळा प्रेक्षकांना देखील आला होता, समालोचन कंटाळा होता. पण या ठिकाणी निश्चितच खूप चांगलं मैदान गरम झालंय असं म्हणता येईल. यावेळेसचा फटका मात्र आपण बघतो प्रबोध खेळतो जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित. आणखी एक धाव आली. समीकरण एका चेंडू नंतर पुन्हा बदलतंय. येणाऱ्या 10 चेंडूवरती आता हव्यात 27 रन्स रिक्वायर्ड. मॅच टफ सिच्युएशनला आल्या. गावदेवी बामणसुरे की काळभैरव क्रीडा मंडळ आवास काटेकी टक्कर. सामना जिंकवला प्रबोधने. यावेळेस ओहो क्या बात है. रोहन जबरदस्त फटका. कॉपी बुक साइज षटकार. कम ऑन. जिंकवला तर अक्षय भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, हे लक्षात ठेवा. 21 ची गरज आहे. 21 धावांची आता मात्र गरज असेल फक्त. या ठिकाणी गावदेवी बामणसोली संघ कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करणार हा एक प्रश्नचिन्ह मैदानामध्ये असताना. चेंडू पडल्यानंतर लेगशिक्सच्या बाहेर जाणारा होता असं पंचांचं या ठिकाणी नक्की म्हणणं असावं. आणि बॅट स्पर्श झाला होता. ओके, ही जी अपील या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळाली होती. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 8 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 20 धावांची. या 20 धावा काय मॅच बनले. अविस्मरणीय सामना. यावेळेचा फटका नक्की त्याच्या रेंजमध्ये होता. प्रबोध नाखुश असेल कारण त्याला माहिती होतं की हा फटका नक्की बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकला असता. समीकरण पुन्हा बदलेल. येणारे 7 चेंडू 19. काका शेवटच्या क्षणापर्यंत सामना आलाय तसे या ठिकाणी हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात प्रेक्षकांचे. घरचा प्रेक्षक वर्ग समोर बसलाय. प्रेक्षक वर्गाला जो कंटाळा आला होता तो या सामन्याच्या माध्यमातून मात्र पूर्ण निघून गेला. युट्यूबच्या मध्ये जे प्रेक्षक देखील पाहतील या ठिकाणी निश्चितच आक्रमकता पाहत असतील प्रमोद भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. ओहो पुनश्च एकदा सेफ शॉट. सर्वात सुरक्षित फटका. चेंडू टिप कव्हर सीमारेषा पार. येतोय षटकार. लाजवाब रोहन भगतनी मारले फटके. वीरेंद्र सेहवागला आठवण करून दिली आणि आता फक्त 13 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी धावा हव्यात 13. 63. मी मगासपासून रोहनला ऑब्झर्व केलंय की एवढ्या धावा बनून सुद्धा त्याने मैदानावरती कोणाला एकही अपशब्द वापरला नव्हता. या सामन्यामध्ये जर विचार केला रोहन या ठिकाणी फिल्डिंग करत होता, तो सर्वांना समजून घेत होता, सामना पुढे नेत होता. कारण बॅटिंगमध्ये असलेले स्किल्स आणि आपल्या फलंदावरती असलेला विश्वास हा त्याने दाखवला होता. काका नक्कीच प्रमोद भगत एक निश्चितच चांगला खेळाडू आहे कारण अनेक सामने खेळले त्याने. सामने आपण जिंकतो, सामने आपण पराभूत होतो. अशा वेळा खरं तर क्रिकेटवर प्रेम करा पाहिजे. सचिनजी तेंडुलकरांची मुलाखत परवाची तुम्ही पाहिली असेल प्रत्येकाने यूट्यूबच्या मध्ये की तुम्ही क्रिकेटवर प्रेम करा. काय घडते काय बिघडते यापेक्षा तुमची जी शक्ती आहे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रंजी याच्यावर तुम्ही जोर द्या. आणि मला वाटतं प्रमोद भगतने हे पाहिलं असेल. त्याचबरोबर मगाशी गावदेवी बामणसोली संघाच्या खेळाडूंनी देखील तेच योगदान देण्याचा प्रयत्न केला होता मागच्या सामन्यामध्ये, जिथे सहजगत्या त्या 70 धावांचं लक्ष्य 71 धावा पूर्ण केल्या होत्या. आता मात्र शेवटचं षटक आणि गरज आहे जिंकण्यासाठी 13 धावांची.
काका जरूर तुम्ही एक वाक्य या ठिकाणी म्हटलात, द गॉड ऑफ द क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकरने म्हटलं होतं की तुमची बॅट म्हणजे तुमची लक्ष्मी आहे. कारण जर तुम्ही खेळत असाल क्रिकेटमध्ये. चला 6 चेंडूवरती धावा हव्यात, 13 प्रभो स्ट्राईकवरती आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज मैदानावरती येतोय कल्पित नाईक. हा फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे दर्शील असतील. एक धाव मैदानावरती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करताना आता मात्र मैदानावरती काय घडलंय, रोहनला नॉन स्ट्राईकला ठेवलं आणि प्रबोध भगत या ठिकाणी मैदानावरतून परतताना कोणता फलंदाज बाद बघूयात. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. कारण लक्ष जे होतं, लक्षाचा पाठलाग होतं, एकेरी धाव पूर्ण केली होती, थोडासा वेळ घेतला धावण्यामध्ये आणि तिथे मात्र बामण सुरे संघाच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सरळ यष्टीच्या दिशेने फेकला आणि प्रमोद भगतला या ठिकाणी बाद होऊन परतावलं. पण बाद होण्यापूर्वी प्रमोद भगतने एकूण धावांचे योगदान दिले ते दहा चेंडूवरती 32 काका, काय जबरदस्त क्रिकेट खेळला. जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रमोद भगतसाठी. जबरदस्त फलंदाजी. घरच्या प्रेक्षकांना आज त्यांनी दाखवलंय की प्रबोध भगत काय आहे. आणि आता मात्र येणारा फलंदाज साहिल भगत तो मैदानावरती आलाय. 5 चेंडूवरती धावा हव्यात 12. 5 चेंडू 12. चेंडू आलाय वाईट. पुन्हा एकदा या ठिकाणी या सामन्यामध्ये सर्व काही बघायला मिळालंय. षटकार बघितले, चौकार बघितले, विकेट्स बघितल्या आणि या शेवटच्या क्षणामध्ये हा चेंडू वाईड आल्यानंतर येणाऱ्या 5 चेंडूवरती धावा हव्यात 11. अत्यंत महत्वपूर्ण कॅच. पुन्हा एकदा कहाणीमध्ये येतोय ट्विस्ट. पण अगदी आत्ता जवळून पाहिलं. कारण धावांचा उच्चांक असतो. 70 धावा करायच्या होत्या. 71 धावा देखील बामणसोरे संघाने धावफलकात नोंदवल्या होत्या. आता 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पण शेवटच्या षटकामध्ये प्रमोद भगत या ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद झाला आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा गावदेवी बामणसोरे संघ परतताना आपल्याला पाहायला मिळाला. हा एक सुंदर झेल घेतला गेला. आणखीन एक फलंदाज बाद आणि येणारे आता मात्र चेंडू असतील ते 4 आणि गरज आहे ती 11. 4-11. काय जबरदस्त मॅच आहे. तर क्रिकेट आहे. डावखुरी हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मैदानावरती उतरला. या ठिकाणी आपण बघतोय विशाल मैदानावरती आला. विशाल भगत मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 11 पाहिजेत. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय जबरदस्त खेळ. सर्व प्रेक्षक सुद्धा अगदी जागा सोडून उभे राहिलेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे काय सामना झाला. प्रथम होणारी फलंदाजी, त्यानंतर यजमान संघाने केलेली ही फलंदाजी अगदी तोड उत्तर देणारी होती. आणि अजूनही सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. हाच क्रिकेटची खरी परिभाषा आहे. हाताच्या रेषा बघून कोणताही ज्योतिषी सांगू शकतो लग्नाचा योग कधी आहे. मात्र क्रिकेटमध्ये चेंडू पडल्यानंतर देखील सांगता येत नाही काय होईल. वाईड +4 काका, हे नशीब आहे. खरं मी बोलीन नशिबाचा चौकार आहे. कम ऑन डीजे. बलवत्तरा साथ देत असं अगदी तसं घडलंय. आणि या ठिकाणी इट का जेव्हा पत्थर से जशाच तसं प्रत्युत्तर इथे पाहायला मिळालं. 4 चेंडू 6.
हा सामना जिंकतोय काळभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवाज संघ. क्या बात है. 76 धावा. काका मला एक जर मैदानावरती आता जी दृष्ट घडलं त्याच्याबद्दल बोलायचं थोडंसं. गोलंदाजी करत असताना अनुष पंचांवरती थोडासा